शर्वरी रथकंठवर आहे. मराठी माणसं प्लीज चेअर मी, कारण माझा सगळा प्ले मराठीतून असणार आहे. Yes. जय महाराष्ट्र. तर एक खूप सुंदर असं नाटक आहे, भराड निघाले लंडनला. अतिशय लाफ्टर, एकदम फनी. त्यातले मी काही सीन्स इथे तुम्हाला परफॉर्म करून दाखवणार आहे. That's the only time you will get to laugh on my show. कारण मला नाही माहित आपली नंतर कधी भेट होईल न होईल, तर मन मोकळपणे हसून घ्या. ओके. पंचलाईन वरती प्रयोगाला सुरुवात करण्याच्या आधी ह्याचं थोडक्यात कथानक असं. मराठवाड्यातील एक खेडं गाव आहे. त्या खेडे गावात एक अत्यंत गर्भ श्रीमंत शेतकरी असतो. त्याचं नाव आहे बप्पा. बप्पाला एकुलता एक मुलगा आहे ज्याचं नाव आहे काशीनाथ. तो एवढा हुशार असतो ना, तर तो लंडनला जातो शिकायला. आता लंडनला तो शिकायला गेलाय, पण तिथं त्याला एक खूप सुंदर मुलगी आवडते. आता तो घरी आल्यानंतर म्हणतो मला दुसरं कोणाशी लग्न नाही करायचं, मला फक्त तिच्याशी लग्न करायचंय. पहिलं तर त्याच्या वडिलांचा थोडा नकार असतो की नाही इंग्रज आहे, पण एकुलता एक मुलगा आहे म्हणून तरी काय शकतात, म्हणून त्यांनी पण मानतात. ह्याच्यावरती काही अटी लादल्या जातात. तर मग त्या सगळ्या अटी मान्य करण्यामध्ये त्याच्यातली एक अट अशी असती की त्यांना आपल्याकडे बोलवायचं लग्नाच्या बोलाचालीसाठी. मग त्यांना पत्र दिलं जातं, ते पत्र त्यांच्याकडे जातं. चांगला कालावधी निघून जातो, तोपर्यंत ही बातमी अख्ख्या गावाला कळालेली असते की आपला जो काशीनाथ आहे ना, त्याला इंग्लंडची मुलगी आवडली म्हणे. आता तो ते का घेऊन येणार आहे. आता गोरे लोक पहिल्यांदा बघायची उत्सुकता लिटरली सगळ्या गावामध्ये असते. म्हणून हे सगळे कधी येणार ते आपण बघूयात कसे आहेत. आता त्यांच्याकडून एक पत्र येतं आणि ते थेट पोहोचतं म्हणजे बघण्याच्या हातात. कोणाचं हे कोणाचं हे टिडिंग टिंग टिंग टिडिंग टिंग टिंग टिडिंग टिंग टिंग टिडिंग टिंग टिंग. जॉन कमिंग, जॉन कमिंग. ए मावशी, आत्या, काकी, इकडे या. बाप्पा इकडे या. अरे ओरडायला काय झालं, का ओरडायला असं? अहो बाप्पा, ते जॉन राव येणार आहेत म्हणे, त्यांचं पत्र आले आपल्यासाठी. हो, असं काय म्हणाला? वाच वाच बरं, बघू तरी काय लिहिले. हा, त्यांनी आपल्या पत्रामध्ये असं कळवलं की ते दादाच्या बोलासाठी घरी इकडे येणार आहेत. पुढे त्यांनी पत्रात असं कळवलं की ते दादाच्या बोलासाठी घरी इकडे येणार आहेत. पुढे त्यांनी पत्रामध्ये बोलाचालीसाठी येणार आहेत. पुढे वाच, तुझी पीन अडकली. हा हा वाचतो. आणि मग त्यांनी ओ बाप्पा, आजचीच तारीख आहे, आजच आलेत. काय आजचीच तारीख आहे? लवकर लवकर सांग पुढे काय लिहिले. ते म्हणते नाही नाही नाही, तसं काय नाही, ते आजच येणार आहेत. आजच येणार आहेत ना, पक्का? नीट वाचलास? हो बाप्पा, नीट वाचलो. ठेवते पत्र इथं. जा, जाऊन पहिलं दादाच्या कानावरती काशीनाथच्या. नाही नाही नाही, थांब थांब, पहिलं गावात जा आणि सगळ्यांना सांग की आपल्याकडे ते जॉनराव येणार आहेत म्हणून. अरे थांब 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 थांब. गेलं. काय मुलगा आहे इथं, मोठं माणूस दोन शब्द सांगायला म्हणजे नीट ऐकावंही वाटत नाही. जा 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 जा. कोण आहे तिकडं? सुमन, कोमल, सुचे, इकडे कलावती, मेलावती, प्रभावती, बायका बायका सगळे या इकडे लवकर. ऐका, आपल्याकडे लावणं येणार आहेत, लंडनहून येणार आहेत. सगळं सगळं आवरून ठेवा. ही बसरी झाडून घ्या, डावीकडच्या सगळ्या खोल्या, उजवीकडच्या सगळ्या खोल्या, माडीवरच्या सगळ्या खोल्या, गोठा, अंगण सगळं स्वच्छ करून ठेवा. कुठं काहीच गडबड नसली पाहिजे. हे वरचे जळमटे सगळे काढून टाका. हे सगळे तक्या, गादी, लोड हे सगळं बदलून टाका. काहीच नको चुकलं. सगळं नवीन नवीन करा. स्वच्छ असलं पाहिजे, कुठं काहीच नसलं पाहिजे. सगळं एकदम क्लिअर असलं पाहिजे. सगळं आवरून टाकायचं. हो हो हो, आम्ही सगळं बघून घेतो घराचं. चला चला चला, लवकर लवकर कामाला लागा. आपण ना सगळं आवरून घेऊया. तुम्हाला काही गरज नाही, आम्ही सगळं आवरून घेतो. तुम्हाला काहीच टेन्शन घ्यायचं काम नाही बघा. चला चला चला. मामी, तुम्ही लवकर लवकर भांडी घासून घ्या बरं. त्या माणसाचं थोबाड दिसलं पाहिजे एवढे चकाचक करून टाका बघून भांडी. हा हा. वहिनी, तुम्ही एक काम करा, तुम्ही गेले कपड्याच्या घड्या घाला. अहो, जेवढ्या घालता तेवढ्या घाला. एकदा बोळकून ना कुठंतरी एकदाच. मध्ये 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 कसं का मध्ये सगळीकडे गुंता केला ग. म्हणजे मी झाडून काढायला ग. म्हणजे मी झाडून काढायला ग, गुंता नको टाकू ग. म्हणजे मी झाडून काढायला ग, गुंता नको टाकू ग. म्हणजे आता मला त्या सगळ्या केसाच्या मागे फिरावं लागणार आहे. काय माहिती कोणी घरात नवीन यायचं म्हणलं की हिच्या हातामध्ये गंगा नाही तर पाणी असतेच असते. काय कोण बघणार आहे या डुचकीला, मेली कुणीकडची की. रमाकांत भाऊजी, रमाकांत भाऊजी, रमाकांत भाऊजी. हे एक मेलं डुचक, ऐकूच येत नाही धडला. तो गणपतीचा फोटो, गणपतीचा फोटो. मी गणपती म्हणायला तुम्ही बघायला गांधी गणपतीचा फोटो. उलटा झाला, त्याला सरळ करा. ते मोठे माणसं आले की म्हणतील गणपती का शीर्षासन करायला काय की. मी सांगते तुम्हाला, आमच्याकडचे बंस एक कामाला हात लावत नाहीत.
काम तर करतच नाही, पण सगळ्या कामाचं श्रेय मी केलं मी केलं मी केलं, अहो मीच 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 केलं, एकही काम सांगत नाही. मी खरं सांगायला तुम्हाला एक काही कामाला हात लावत नाही, पण हा कोणतं श्रेय घ्यायचं सोडत नाही. आता तसं नसते, त्यांनी करतात कशाचं काम करतात, सगळं ते तर माझ्या सांगण्यावरती आहे. मीच सगळं काम करायचं, सगळं श्रेय ही बाई घेऊन जाते. नागतोडी मेली. आता ही सगळी गडबड चालू झालेली असते. गडबड होते, ते येतात, त्यांची बोलाचाली होते लग्नाची आणि ते निघूनही जातात. आता लग्न ठरलेलं आहे लंडनला, म्हणजे हे गाव ज्यानं आजपर्यंत कधी शहरही बघितलेलं नाहीये, तो जाणार आहे लंडनला. आता या सगळ्यांचं वराड लंडनला घेऊन जायचं म्हणजे बाप्पाचं सुरू झालं. औरा औरा औरा, ए मेघुमे आवरता लवकर. काय म्हणलात तुम्ही मला? काय म्हणलात? मेन घुमे म्हणजे कोणत्या चांगल्या कार्यासाठी माझी माहेरची माणसं आली की असं टचकन बोललंच पाहिजे का? मेन घुमे टेन घुमे असं बोलणं गरजेचंच आहे का? आणि तुम्ही काय हो, कोणत्या तरी कामाला हात लावलात का? नुसते इकडून तिकडे तिकडून इकडे, या खोलीतून त्या खोलीत त्या खोलीतून या घरात गुरु 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 फिरत असता आणि फौजदारासारख्या चौकशा करता. एक कामाला हात लावताय. काय बोलली तू? काय बोलली? एक मिनिट, तुम्हाला आज मला भांडायचेच का? काय बोलली मी तुम्हाला? काय बोलली? फौजदार फौजदार कोणाला बोलती तू? तुम्हाला की नाही? तुम्हाला आज भांडणच करायचे का? मी तुम्हाला फौजदार नाही बोलली, फौजदारासारखं बोलली. उगा राईचं पर्वत करू नका. आणि तुम्ही काय होता फौजदार? तुमचं काय नाही, माझ्यासमोरच गुरगुर करा, बाहेर जाऊन शेपूट घाला. डिम्मक. बरं ते सगळं सोड, झालं का सगळं? काय झालं का सगळं? झालं का सगळं? झालं का सगळं? काय पाहिजे का तुम्हाला? अगं आपल्या माधवच्या चड्या घेतल्या का? घेतल्या ना. माझ्या चड्या घेतल्या का? घेतल्या ना. तुझ्या जिभीला काय हाड आहे का तुमच्या? घरात लेकरं बाळ फिरत असतात, ऐकत असतात. काय बोलायला तुम्ही? थोडं दुसऱ्यांच्या खोलीत जाऊन बघा, त्यांचे नवरे त्यांच्या बायकांना उत्साहानं काय काय विचारतात. अगं मनी मंगळसूत्र घेतलं का? कानातले घेतले का? नाकातले घेतलं का? पाटल्या घेतलं का? हे घेतलं का? ते घेतलं का? साडी घेतली का? शालू घेतलं का? तुम्ही चड्ड्या घेतल्या का? चड्ड्या घेतल्या का? चड्ड्या घेतल्या का? नाही 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 नाही, हे जे समोर आहे 4-5 संदूक आहेत ना, ट्रंका, ह्यात फक्त चड्ड्याच भरल्यात मी. बाकी एक कापड घेतला नाही, नुसत्या चड्ड्या घेतल्यात. कोणतेही ट्रंक उघडून बघा, चड्ड्या. कोणतेही ट्रंक उघडून बघा, चड्ड्या. तिथं लंडनला मांडवामध्ये चड्ड्या घालून फिरा तुम्ही मारून लेकरं. नाही नाही, कोणी जर विचारलं तर म्हणा आमच्याकडे लग्नात एवढंच घालतात. काय बाई माणूस, कोणाचा जीव कशा तर याचा जीव चड्ड्यात. मायनं